तर मंडळी परत एकदा घेऊन आले तुमच्यासाठी खास एक नवीन व्लॉग। आता मागचे 2-3 व्लॉग झाले आपण आपल्या गावची परंपरा दाखवतो। मग म्हणलं आपण आपल्या गावची परंपरा तर दाखवतोयच, मग थोडीशी आपल्या गावचे कार्यक्रम सुद्धा दाखवावे। त्यामुळे आजचा कार्यक्रम एन्जॉय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता हा कार्यक्रम होऊन 3-4 दिवस झाले, पण मी आज जरा उशिराच व्लॉग टाकतोय, कारण की आज वेळ काढून म्हणलं आज व्लॉग बनवायलाच पाहिजे। तर मंडळी कसं आहे, दरवर्षी आमच्या गावामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात नवरात्रीमध्ये। यामध्ये गावातल्या कलाकारांना संधी मिळावी म्हणून विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ठेवला जातो, म्हणजेच डान्सचा कार्यक्रम ठेवला जातो, ज्यामध्ये आपल्या गावातली पोरं त्यांचं कौशल्य आणि कला दाखवतात। मग देवळापाशी आलो आणि सगळ्यात पहिल्यांदा नाथसाहेबांचं दर्शन घेतलं। तर इकडे कार्यक्रमाला सुरुवात झालीच होती। यामध्ये फक्त डान्सच नव्हते तर वेगवेगळ्या प्रकारचे डान्स होते, जसं की आपला पारंपरिक लेझिम डान्स, देवीच्या गोंधळासारखे धार्मिक डान्स, महाराष्ट्राची शान असलेली लावणी आणि एवढंच नाही तर मॉडर्न डान्स सुद्धा होते। आता प्रत्येकाच्या घरातल्या पोरांनी भाग घेतला होता, त्याच्यामुळे अख्खं गाव बघायला आलं होतं। आणि एवढंच नाही तर आपल्या भावांनी पण सामाजिक जागरूकतावरती पण एक नाटक बसवलं होतं। आणि या अख्ख्या कार्यक्रमाला तडका म्हणून शेवटी गावातल्या पोरांनी साड्या नेसून रिमिक्स वरती असा डान्स केला, माणसं हसून हसून येडी झाली। यामुळे तर अशा नाचत होते की त्यांचा नादच नाही करायचा। आणि ही पोरं दरवर्षीच असं काहीतरी युनिक करते, त्याच्यामुळे सगळ्यांना आतुरता लागलेलीच असती कधी यांचा एकदाचा कार्यक्रम चालू होतो। बाकी मला फक्त या डान्स मध्ये एकच प्रश्न पडलाय की त्या बिचाऱ्या कुत्र्याचं काय झालं असेल। बाकी हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना लगेच लाईक करून टाका आणि असेच कडक ते फडक ते व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो करून टाका। तोपर्यंत भेटू पुढच्या व्लॉग मध्ये।